नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागात कोर्टात आपल्याला नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागात तुमचे स्वागत आहे. आजच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सिद्धूला जी 7 वर्षांची शिक्षा लागली होती आणि भावनाने लक्ष्मीसोबतचे जे नातं तोडलं होतं त्याबद्दल. तर आजच्या भागात आपल्याला सुरुवातीला असं बघायला मिळालं की कोर्टात असा निकाल लागतो की गाडे पाटील कुटुंब पूर्णपणे हादरून जातं. सिद्धूला 7 वर्षांची शिक्षा होते आणि त्यानंतर भावनाच्या मनात साचलेला राग थेट लक्ष्मीवर फुटतो. आईने सत्य सांगितलं असं लक्ष्मीला वाटतं, पण त्याच सत्यामुळे आपला संसार उद्ध्वस्त झाला असं भावनाला वाटतं. त्यामुळे आजचा भाग फक्त कोर्टाचा निकालच नाही, तर आई मुलाचं नातं तुटण्याचाही आहे. भागाच्या सुरुवातीला भावना कोर्टात तणावात बसलेली असते. सिद्धूचे वकील तिला विचारतात की तिने आपल्या आईशी म्हणजे लक्ष्मीशी बोलून घेतलं आहे का? भावना नाही म्हणते. तेव्हा वकील सांगतात की सुनावणी सुरू होण्याआधी लक्ष्मीशी नीट बोला, कारण आज तिची साक्ष खूप महत्वाची ठरणार आहे. तेवढ्यात पोलीस सिद्धूला घेऊन तिथे येतात. भावना त्यांच्याशी बोलताना म्हणते की जे घडलं त्याची पूर्ण जबाबदारी स्वतःवर घेऊ नका. तुम्हीच सगळं केलं असं उगाच म्हणू नका. पण सिद्धूच्या मनात एक अपराधीपणा असतो. तो सांगतो की त्या दिवशी त्याच्या बंदुकीतून ट्रिगर दाबला गेला होता. त्याच वेळी समोरूनही गोळीचा आवाज आला होता. श्रीनिवासांना नेमकं कोणाची गोळी लागली आहे हे माहिती नाही, पण जर आपल्यामुळे गोळी लागली असेल, आपल्या गोळीमुळे त्याचा जीव गेला असेल, तर सत्य लपवून मुलींच्या नजरेत कायम अपराधी बनून जगायचं नाहीये असं तो ठरवतो. इकडे लक्ष्मी आणि दैवी कुटुंबही कोर्टात येतं. भावना आपल्या आईला समजावण्याचा शेवटचा प्रयत्न करते. ती म्हणते, "आई, आज जे बोलशील ते नीट विचार करून बोल. सिद्धू कसा आहे? तो तुमच्यावर किती प्रेम करतो हे तुला माहिती आहे. तो बाबांचं वाईट कधीच करणार नाही. या सगळ्यामागे जयंत आहे, यावर माझा विश्वास आहे." पण लक्ष्मी काही उत्तर देत नाही. तिचं हे मौनच भावनाची काळजी आणखीन वाढवतं. दुसरीकडे आनंदी देवासमोर हात जोडून एकच प्रार्थना करते. आपले बाबा लवकरात लवकर घरी यावेत. महेश तिथे येताच ती त्याला कोर्टात घेऊन चल अशी विनवणी करते. रेणुकाही छकुलीला घेऊन सोबत येण्याचं ठरवते. घरात शांत बसून निकालाची वाट पाहणं कोणाला शक्य होत नाही. कोर्टात सुनावणी सुरू होते. सरकारी वकील थेट आरोप करतात की श्रीनिवासांचा खून सिद्धिराज गाडे पाटील यांनी केला. त्यांच्या बंदुकीतून सुटलेली गोळी श्रीनिवासांना लागली आणि लक्ष्मीने हा प्रकार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला असं ते सांगतात. सिद्धूचे वकील लगेच आक्षेप घेतात. संपूर्ण घटना समजून न घेता थेट निष्कर्ष काढणं चुकीचं आहे असं म्हणतात. यानंतर जान्हवीला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलवलं जातं. ती सांगते की तिला एका अनोळखी वरून विश्वासचा अपघात झाल्याचा फोन आला होता. काहीही विचार न करता ती सांगितलेल्या ठिकाणी गेली. तिथे गेल्यावर हा सापळा असल्याचं तिच्या लक्षात आलं. जयंत तिथे बंदूक घेऊन हजर होता. त्याने तिच्यावर हल्ला केला आणि तिला मारण्याचा प्रयत्नही केला. योग्य वेळी विश्वा तिथे पोहोचल्यामुळे ती वाचली. वकील तिला विचारतात की गोळी सिद्धूने झाडली की जयंतने, हे तिने पाहिलं का? जान्हवी स्पष्ट सांगते की तिथे दोघेही होते, पण श्रीनिवासांना नेमकी गोळी कोणाची लागली हे तिने पाहिलेलं नाहीये. मात्र जयंत हातात पिस्तूल घेऊन तिथे उभा होता याबद्दल ती पूर्ण खात्रीने सांगते. यानंतर सिद्धूची बाजू ऐकली जाते. सिद्धू सांगतो की श्रीनिवासांनीच त्याला फोन करून जान्हवीचं अपहरण झाल्याचं कळवलं होतं. म्हणून तो घरातून स्वतःची बंदूक घेऊन निघाला. तिथे पोहोचल्यानंतर त्याला 2 गोळ्यांचे आवाज ऐकू आले. त्याने जयंतच्या दिशेने ट्रिगर दाबला होता, पण त्याची गोळी कोणाला लागली हे त्याला दिसलं नाही. सरकारी वकील इथे मोठा मुद्दा उपस्थित करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार जयंत त्यावेळी पोलिसांच्या ताब्यात होता. त्यामुळे तो घटनास्थळी असणं शक्यच नव्हतं. हे ऐकून सिद्धू आणि जान्हवी दोघेही चकित होतात. आता जान्हवी ठामपणे सांगते की आपण जयंतला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. पण घटना एका पडक्या इमारतीत घडल्यामुळे तिथे सीसीटीव्ही नसतं. तिच्याकडे जयंत तिथे होता हे सिद्ध करणारा ठोस पुरावा नसतो. जयंतने जागा निवडताना सगळा विचार केला होता. गुन्हा करायचा आणि पुरावा मात्र शून्य ठेवायचा. आता सगळ्यांचं लक्ष लक्ष्मीच्या साक्षीकडे लागतं.
भावनाला वाटतं, की आई सिद्धूची बाजू घेईल किमान जयंतबद्दलचा संशय कोर्टासमोर मांडेल. पण लक्ष्मी साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभी राहून वेगळंच सांगते. ती म्हणते, "विश्वाच्या अपघातीची बातमी मिळाल्यामुळे सगळे त्या ठिकाणी गेले होते. आपणही मागून तिथे पोहोचलो आणि आपल्या डोळ्यासमोर सिद्धूने बंदुकीतून गोळी झाडली. ती थेट श्रीनिवासांना लागली." लक्ष्मी आणखी स्पष्ट सांगते, की आपण घटनास्थळी जयंतला पाहिलंच नाही. तिथे सिद्धूच होता. तिची साक्ष ऐकताच कोर्टात सगळे हादरतात. भावना तर पूर्णपणे तुटून जाते. तिने सुनावणीआधी आईला हात जोडून विनवणी केली होती. पण लक्ष्मीने कोर्टात सिद्धूचं नाव घेतल्यामुळे भावनाला वाटतं, की आईने आपल्या जावयाला वाचवण्याची शेवटची संधीही घालवली. सिद्धूचे वकील शिक्षा कमी करण्याची विनंती करतात. सिद्धू श्रीनिवासांना आई-बाबांसारखं मानायचा, प्रत्येक संकटात त्यांच्या मदतीला धावायचा आणि त्यांचा खून करण्याचा हेतू असू शकत नाही, असा युक्तिवाद ते करतात. पण कोर्टासमोर असलेली साक्ष आणि उपलब्ध पुराव्यांमुळे परिस्थिती सिद्धूच्या विरोधात जाते. अखेरच न्यायालय सिद्धूला 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि ₹50,000 दंड सुनावतात. निकाल ऐकताच भावना ढसाढसा रडायला लागते. पोलीस सिद्धूला घेऊन जात असताना ती त्याला धरून ठेवण्याचा प्रयत्न करते. पण सिद्धू तिला शांतपणे सांगतो, "आता मला जावं लागेल. तू आनंदीची आणि आपल्या बाळाची काळजी घे." जान्हवीला या सगळ्याचं प्रचंड वाईट वाटतं. जयंतने तिला जाळ्यात ओढलं आणि त्याची शिक्षा सिद्धूला भोगावी लागते, असं तिला वाटतं. ती विश्वाला विचारते, की या प्रकरणामुळे भावना आपल्या सोबतचे संबंध तोडेल का? विश्वा तिला धीर देतो, पण पुढे जे घडतं ते पाहता जान्हवीची भीती चुकीची नसते. आनंदी कोर्टात येताच सिद्धूला घट्ट मिठी मारते. सिद्धू तिला सांगतो, "आता रडायचं नाही. मी काही दिवस तुमच्यासोबत नसेल. त्यामुळे आईची काळजी तू घ्यायची." आनंदीला बाबा असं का बोलत आहेत हे समजत नाही. रेणुका छकुलीचा विचार करून सिद्धूला थांबवण्याचा प्रयत्न करते. भावना हायकोर्टात अपील करूया असं सांगते. पण सिद्धू मिळालेली शिक्षा स्वीकारण्याच्या मनस्थितीत नसतो. छकुलीकडे पाहताना सिद्धू अधिकच भावुक होतो. तो मोठी होताना मला पाहता येणार नाहीये. तोपर्यंत कदाचित तू तुझ्या बाबांना विसरशील, असं तो म्हणतो. हे ऐकून रेणुका आणि भावना दोघींनाही रडू आवरत नाही. तरी सिद्धू भावनाला सांगतो, की आपल्या माणसांवर राग धरू नकोस. पण भावनाच्या मनाला राग आता आवरण्याच्या पलीकडे गेलेला असतो. लक्ष्मी सिद्धूला भेटण्यासाठी पुढे येते, पण भावना तिला थांबवते. ती म्हणते, "आता कशाला नाटक करतेस? तुला त्याला वाचवायचं असतं तर कोर्टात त्याच्यावर थेट आरोप केलाच नसता. आज तुझ्यामुळे माझा संसार मोडला." पोलीस सिद्धूला घेऊन जातात आणि भावना त्याच्याकडे पाहत रडत राहते. सिद्धू गेल्यानंतर लक्ष्मी भावनाच्या खांद्यावर हात ठेवून तिला सावरण्याचा प्रयत्न करते. पण भावना तिचा हात झिडकारते. ती म्हणते, "मला हात लावू नकोस. बाबांच्या जाण्याचं दुःख तुला आहे हे मला समजतं. पण सिद्धू प्रत्येक संकटात तुमच्यासाठी धावत आला. तू मला एक फोन केला की तो सगळं सोडून तुमच्या पाठीशी उभा राहिला. आणि आज तू त्याच्यावर खुनाचा आरोप करून त्याला माझ्या मुलीपासून 7 वर्ष दूर केलंस." भावना म्हणते, की आता तिचं आणि लक्ष्मीचं नातं संपलं. आपल्या दोन्ही मुली वडिलांशिवाय राहणार आहेत आणि त्यासाठी ती आईलाच जबाबदार धरते. हे ऐकून लक्ष्मीला मोठा धक्का बसतो. कोर्टात सत्य सांगितल्याची किंमत तिला स्वतःची मुलगी गमावून मोजावी लागते. पण मोठा प्रश्न हा एक कायम आहे मित्रांनो. श्रीनिवासांना लागलेली गोळी खरंच सिद्धूच्या बंदुकीतून सुटली होती का? जयंत पोलिसांच्या ताब्यात असूनही तिथे कसा पोहोचला? आणि सिद्धूला शिक्षा झाली असली तरी प्रकरण संपलेले नाही. आता जयंतचा डाव उघड करून सिद्धूला निर्दोष सिद्ध करणं हीच पुढची खरी लढाई आहे. पण मित्रांनो, मालिकेच्या जो पुढचा एपिसोडचा ट्रेलर असतो, त्यामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं, की भावना जी आहे, ती तिच्या मुलींसोबत असते. तिच्या मुली 7 वर्षानंतर मोठ्या झालेल्या असतात आणि भावनाला या गोष्टीची खंत असते, की लक्ष्मीमुळे तिच्या मुलींना बिना बापाचं वाढावं लागलं. त्यानंतर सिद्धू जो आहे तो येतो आणि येऊन त्याच्या आईला लक्ष्मीला भेटतो. लक्ष्मीला तो म्हणतो, की "माझ्यामुळे तुमची मुलगी तुमच्यापासून दुरावली. पण मी तुम्हाला वचन देतो, की तुमची मुलगी परत कडे जवळ येईल, तुमच्यापर्यंत येईल." हे ऐकल्यावर लक्ष्मीचे डोळे भरून येतात. ती आता श्रीनिवासांच्या फोटोकडे बघत त्या आठवणीत रमलेली असते. आणि दुसरीकडे आपल्याला असं देखील बघायला मिळतं, की अ, दुसरीकडे
म्हणजे एका बाजूला तर हे सगळं होत असतं. पण दुसरीकडे एक चांगला संसार देखील सुरू झालेला असतो आणि त्या मुलीचं नाव काय होतं? ती ती कोणतरी एक मुलगी होती. त्या मुलीचं नाव आहे विश्वा आणि जानू. विश्वा आणि जानू यांना एक गोंडस मुलगा झालेला असतो आरव नावाचा. आणि अशा प्रकारचे गोष्ट आपल्याला बघायला मिळाली आणि जयंत जो माणूस आहे ना, त्याची पण सुटका झालेली असते जेलमधून 7 वर्षांनी. अशा प्रकारचा आपल्याला एक सीन मित्रांनो बघायला मिळाला या मालिकेत. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? नक्की मला कमेंट करून सांगा या व्हिडिओखाली. आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा मालिकांचे रेग्युलर अपडेट्स सगळ्यात आधी मिळवण्याकरिता. आपण भेटूया याच मालिकेच्या पुढील भागात. पाहूया मालिकेत नवनवीन अजून नेमकं काय काय घडते ते.